काल रत्नागिरीमध्ये आरोग्य क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पाऊल जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उचललं आणि गोरगरिबांसाठी त्यांनी एक रुग्णालय सुरू केलं. रुग्णालय सुरू केल्यानंतर त्याला राजकारण्यांनी जी हजेरी लावली त्यामधून येत्या काळात निलेश सांबरे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात राहतात की ते राजकारणात पदार्पण करतात असं आता ज्याला त्याला वाटू लागले किंवा चर्चा घडू लागल्या. दरमहा साधारणपणे 1.5 कोटी रुपये खर्च करून रुग्णांना गोरगरिबांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून निलेश सांबरे यांनी जे रुग्णालय चालू केलं आहे त्याला काल भाजप असेल, सेना असेल, सगळेच राजकीय नेते मंडळी हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर मत्स्योद्योगमंत्री नितेश राणेंनी थेट त्यांना जणू एक आव्हान केलं म्हणा की अशा चांगल्या माणसांची आमच्या पक्षामध्ये आम्हाला गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही भाजपच्या वटवृक्षाखाली या, म्हणजे जेणेकरून एक प्रकारे भाजपमध्ये येण्याची त्यांनी ऑफर दिली. दुसऱ्या वेळेला माजी मुख्यमंत्री रत्नागिरी खासदार नारायण राणे यांनीसुद्धा त्यांचं कौतुक करत त्यांनीसुद्धा तेच रीव ओढली. पालकमंत्री उदय सामंतांनीसुद्धा निलेश सांबरेंचं काम चांगलं आहे शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि आता खरी गरज आहे ओळखून त्यांनी ते केलेलं आहे, त्याला कुठल्याही सहकार्य लागलं तर आमच्याकडनं मिळेल. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं. एकंदरीत कालचं राजकीय वातावरण रुग्णालयाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आलेली गोरगरीब जनता असेल आणि रुग्णालयाच्या निमित्ताने इतक्या मोठ्या संख्येने असलेली गर्दी हे क्वचितच पाहायला मिळते. पण इतकी गर्दी होण्यामागे कारण काय? त्यामुळे आता निलेश सांबरे यांनी जे आज रत्नागिरीमध्ये पाऊल उचललं आहे ते भविष्यातल्या राजकारणाच्या दिशेने म्हणावं की त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या दृष्टीने म्हणावं. कारण राजकारण्यांनी हजेरी लावली आणि सगळ्यांनी निलेश सांबरेंचं कौतुक केलं कारण निलेश सांबरेंना राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे. मागील लोकसभा त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि ते जाहीररित्या त्यांनी पत्रकारांमध्ये सांगितलं की तिथले विद्यमान लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याबद्दल असलेली जनतेतली नाराजी ओळखून मला ते पाऊल उचलावं लागलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? निलेश सांबरे अपक्ष निवडणूक लढवून जवळजवळ 2.5 लाख मतं घेतली आणि तिथे कपिल पाटलांना पराभव पत्करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे तिथे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले. म्हणजे एकंदरीतच राजकीय जडणघडणीतनं अनुभव असलेले सामाजिक क्षेत्रात वावरणारे निलेश सांबरे यांच्या कालच्या मोफत रुग्णाच्या निमित्ताने त्यांची वाटचाल ही शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राहणार आहे की भविष्यामध्ये भाजपने दिलेल्या ऑफरचे स्वीकारणार आहेत आणि भाजपच्या माध्यमातून ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. हे जरी आता कोणी उत्तर सांगू शकत नसलं तरी एकंदरीत राजकीय घडामोडी दिवसभरातल्या काल पाहता आणि सगळ्यांनी लावलेली हजेरी पाहता कुठंतरी निलेश सांबरे यांनी राजकीय अस्तित्वसुद्धा आपलं तयार झालं आहे हे राजकारण्यांना दाखवून दिलं. त्यामुळे येत्या काळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये जरी त्यांनी मी कोणतीही निवडणूक लढवणार असं जरी म्हटलं असलं तरी राजकारणात नेमकं काय घडेल आणि पुढच्या काळात त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल हे मात्र येणारा काळ सांगेल. पण सध्या तरी चर्चा आहे की निलेश सांबरे सामाजिक क्षेत्रातच काम करणार की राजकीयदृष्ट्या ते पुन्हा राजकारणात सक्रिय होणार. टाईम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. सामाजिक काम जेव्हा सुरू केलं तर माझ्या कॉलेजला 91ला भिवंडीला असताना मला सातत्याने वाटायचं की भिवंडी सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. पण आपला गोरगरीब ग्रामीण भागातला माणसाचा कधी अशा कोंबडीचं अंड खायला भेटेल. त्याच वेळेस मला सातत्याने वाटायचं का घरात काम करणारी ताई, जेवण बनवणारी ताई सिंधुदुर्गाची, गेटवरचा वॉचमॅन शहापूरचा ठाणे जिल्ह्यातला, काम करणारी माणसं मजूरकर आमच्या पालघर जिल्ह्यातले आणि ड्रायव्हर बघायला गेलं तर रत्नागिरीचे, हे चित्र सगळं आम्हाला बदलायचंय. कोकणचा माणूस हा जसा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभा राहून रायगड किंवा मुरुड जंजिरासारखे किल्ले बनवले, त्या समाजाला, त्या माणसाला मुंबईवरती राज्य करण्यासाठी अगदी नगरसेवकापासून महापौरापर्यंत, अगदी आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, अगदी तलाठी ग्रामसेवकापासून मुख्य सचिवापर्यंत आपल्या माध्यमातून विद्यार्थी गेला पाहिजे त्या दृष्टीने काम सुरू. महिना हे चालू केले ना साधारणपणे याला काय बजेट किती खर्चिक असेल महिन्याला साधारण 1.5 कोटी रुपयापर्यंत खर्च तुम्ही कशा माध्यमातून? आमचा बिझनेस आहे, माझा कन्स्ट्रक्शनचा स्वतःचा बिझनेस आहे. मी वयाच्या 16व्या वर्षापासून काम करतो. माझे वडीलही सोबत काम करतायत, मुलगाही काम करतो, मुलगीही काम करते. आमच्या ऑन बिझनेस पासून करतो. एका बाजूला सामाजिक क्षेत्रात आपण भिवंडीसारखी लोकसभा लढवली
भविष्यात काय रत्नागिरी जिल्ह्यात कुठं असं राजकीय पाय रोवण्याचं मी कुठलीही निवडणूक लढण्यासाठी इथे आलेलो नाही. भिवंडी निवडणूक ही मी याच्यासाठी लढवतो की जेव्हा लोकप्रतिनिधी उन्माद होतो आणि तो सामान्य माणसाला त्रास द्यायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी त्याला छाप दिला पाहिजे. माझा कुठल्याही पक्षाला विरोध नव्हता. माझं म्हणणं ते आहे का राजकारण हे सेवा करण्याचं पवित्र क्षेत्र आहे. त्या पवित्र क्षेत्रात राजकारण असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, जे पवित्र सेवा करण्याचं क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे. परंतु समाज अज्ञानी झाल्याने तिन्ही समाजाचे मालक झालेले आहेत. त्यांना त्यांची जाणीव करून द्यायची का तुम्ही नोकर आहेत समाजाचे, नोकर भिवंडीचे खासदार होते ते थोडे मतमत झाले होते असं वाटत विद्यमान. हा 100% त्या परिसरात बघायला. नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला 2.5 लाख मतं कशी पडली असतील. सिंगल पार्टी 2.5 लाख मतं म्हणजे सिंगल पार्टी त्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जिजाऊ पक्ष आहे. मी मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी ना आलो. आता आपण सुरू करताय तर तज्ञ डॉक्टर कोणकोणते असणार आहे बाबा या ठिकाणी? डॉक्टर पुढे न्यूरोसर्जन पण आहे सर्व A to Z म्हणजे. आणि लहान मुलांसाठी मी एका मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटल सोबत बोललेलो आहे. त्यांची ओपीडी ते चालू करतोय आणि ते शस्त्रक्रिया लहान मुलांचा आता हार्टचा प्रॉब्लेम खूप मोठा व्हायला लागला की उभे राहणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.